मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये जी नर्स आहे तिला समजतं की ही मंजू आहे आणि ती मंजूचा मास्क काढलेला चेहरा बघून ती म्हणते की तू इथे. मी मम्मी साहेबांना सांगते. खूप मोठे ओरडायला लागते. तेवढ्यात मंजू तिचं तोंड दाबते आणि म्हणते की अजिबात ओरडायचं नाही, गप्प बस असं म्हणते आणि तिला शांत करते. तर इकडे आता सत्य आहे तो खाली असतो, बालमासोबत गप्पा मारत असतो. बालमा त्याला म्हणतो, अरे सत्या तू आता तरी वाघमारे वहिनींना सांगून टाक सगळं. अरे त्यांना किती वाईट वाटत असेल विचार कर ना तू एकदा तरी, सांग ना त्यांना तू सगळं काही. तर आता तो म्हणतो की नाही सांगू शकत मी. अरे कसं सांगू त्यांना, त्यांना आता माझी काळजी घ्यायला इथे आलात, मला तेच खूप आहे माझ्यासाठी. तर आता बलमा म्हणतो की अरे त्या काळजी घेऊन निघून जातील, पण तुझी माया येईल खरे तुला. आज कशा बोलल्या तू बघितलंस, आता तूच सांगितलंय मला, त्यामुळे आता तू त्यांना सांगून टाक काय घडलं होतं ते. त्यांना अजून पण वाटतं तूच तात्यासाहेबांचं घर जाळलं आहे, नाही तर मला सांग, मी आता त्यांना खरं खरं सांगतो काय आहे ते. तर आता बलमा म्हणतो की सांग मला असं. सत्या म्हणतो की नाही बलमा, मी नाही सांगू शकत तुला सुद्धा असं म्हणतो. आणि तो म्हणतो की वेळ आली की मी वाघमाऱ्यांनाच नक्की सांगेल असं म्हणतो. तर आता इकडं जी ती नर्स आहे ती खूप मोठे ओरडते आणि मम्मी साहेबांना असं वाटतं की नक्कीच ही मंजूच आहे. मम्मी साहेब आता मंजूची तिकडं नर्स जवळ येतात, म्हणजे त्या मंजूजवळ तिचा हात पकडतात आणि तिला ओढत ओढत बाहेर घेऊन येतात. आणि बाहेर आणल्यावरती आता तिला लगेच त्या बाहेर आणतात आणि लगेच तिला आता हे फेकतात तिच्या तोंडाला. लगेच आता त्या आल्यावरती म्हणतात मला तुझं तोंड बघायचं आहे, तुझा चेहरा बघायचा आहे, तू एकदम मास्क काढून दाखव. तर आता लगेच तिचा मास्क काढतात आणि आता तिचा मास्क काढल्यावरती आता त्या बघतात तर काय, ती मंजू आहे. त्या म्हणतात तू इथे काय ग निबलट, इथे कशासाठी आली आहे तू. तर आता लगेच ते म्हणतात की कशासाठी आली म्हणजे. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा यांना काही सांगा. तर आता लगेच मंजूचा हात मम्मी साहेब पकडतात आणि म्हणतात निघ माझ्या घराच्या बाहेर, अजिबात तिथे थांबायचं नाही. आणि हात ओढत तिला घेऊन येतात आणि घराबाहेर लोटून देतात. आणि आता सत्य तिला मम्मी साहेबांना खूप आडवतो, पण मम्मी साहेब पण त्यांचं ऐकत नाही. बघू आता नक्की काय घडणार आहे. हे बघण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.